हो याचं काय चाललंय बघा. मी त्यांची दृष्ट काढली तर आता देवाची काढायची चाललंय. चला झालेलं आहे डिस्चार्ज. चाललो मी घरी. पप्पा येतात रिक्षा बाईकने. नाश्ता आलेला आहे. नाश्ता एवढा ये नाश्ता आहे. नाश्ता आलेला आहे. नाश्ता एवढा ये नाश्ता आहे. चला टाइम झाला आपला. चालले किती वाजता? दुपार को आता आपण दुपार का म्हणजे लवकर देते ना म्हणजे त्यांना बोलून चांगले पैसे होतात. असं नाही बोलत. स्कॅनर पाठवा 10,000 पाठवून देतो. लगेच पाठवतो. आता स्कॅनर पाठवा लगेच पैसे पाठवतो. तुम्ही जावा घरी है ना. आम्हीच जाऊ बोलायचं. आम्हीच जाऊ. हस ना मेरे जान हस ना. कोणतरी पाहिजे ना. आम्हीच जाऊ. नाश्ता घेऊन आलेत. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर 6:45 वाजलेत. शिकले म्हणून उठला तर मला पण उठायला लागलं. रात्रभर छान झोप झाली. झोपतो छानपैकी. आणि आता शू केली या बबल्याने. शू केली. आज डिस्चार्ज आहे. किती वाजेपर्यंत आहे बघूया. 12पर्यंत असेल. नाश्ता घेऊन आलेत इडली वगैरे. तर मी थोड्या वेळानंतर करेल नाश्ता. ब्रश सांगितलं तर सगळं विसरले. एवढं दात तरी घासेल तर काय नाही आणलं. तर थोड्या वेळानंतर नाश्ता करून घेते. याला झोपवते पहिला. चलो झोपायचे ना. चला झोपायचे ना आपल्या. चला झालेलं आहे डिस्चार्ज. चाललो मी घरी. पप्पा येतात रिक्षा बाईकने. मला मंडळी आलो. 2:30 वाजले. आले अंघोळ केली. जेवली. नंदिनी वहिनीसुद्धा आलेल्या. डोळे दुखतात माझ्या आता काय माहिती. झोपले मी दुपारी तरी पण. आणि हां हॉस्पिटल म्हणजे चांगला पण आहे आणि महाग पण आहे. वाफ वगैरे देतो ना आपण त्याचे पण पैसे लावतात. फक्त त्या लोकांचं काय असते ते मशीन असते. बाकी वगैरे आपलं मासवालं असते ते पण आपलं औषध पण आपलं थोडंसं कॉस्टली वाटतं. आता हे पसारा पडलाय बघा. तुम्हाला दाखवते बघा. इकडं पिशवी. परत त्याच्या पाळण्या. तिकडचे कपडे याचे आणि मशिनीवर कपडे. सगळं पसारा आहे. कपडे टाकायचेत मला. कपडे धुतलेले आईने याच्यात काढलेत वाटतं टबमध्ये. तर ते आहेत. आता खूप काम आहे माझा. जरा मिठाई खाते. एनर्जी घेते आणि कामाला सुरुवात करते. 2:30 वाजले. 2:30. तर मला असं वाटतंय आत्ता फिलिंग की मी कोणता तरी सण आला आणि साफसफाई करते असं वाटतंय. एवढं फक्त आज 4था दिवस आहे. या 4थ्या दिवसात असं म्हणजे साफसफाई करते ना मी. जसं काही मी महिनाभर गेलेले कुठं आणि येऊन साफ करते असं. आणि दरवेळेला जेव्हा मी 4-5 दिवस जायचे ना घरी 5-6 दिवस तरी येऊन मी सगळं हे असंच साफ करायचे. आता बघा सगळा कचरा काढला इकडचं सगळं. वरतून सुद्धा झाडू मारला. हा बाहेर होता तेव्हा. त्यानंतर फॅन वगैरे पुसते. इकडचं सुद्धा साफ केलं. बेडशीट वगैरे टाकायचे. दुसरी कपडे आता थोडे ओळे आहेत ते करून घ्यायचे. त्याला झोपवलं पहिला. आणि हे आता पसारा आहे ते सगळं उरकायचं आहे. चला मंडळी किती वाजलेत माहिती आहे का. 4:30 वाजलेत. 2:30 वाजल्यापासून घेतलं आहे मी. ते आत्ताशी अजून झालेलं नाही.
बेडवर तर बघू शकता अजून आहे. बेडवर आता माझी चादर टाकेल बेडशीट तेव्हाच सगळं होणार बरोबर. आणि भांड्यांचा सुद्धा ढिगारा पडलाय. बापरे, असं वाटतं ना कुठं न गेलेलं बरं. तर हे तर समजा आम्ही दवाखान्यात गेलेलो. आता कपडे वगैरे जरासे होते ते धुतलेले होते ते टाकले सुकायला. बेडशीट टाकायचे मला अजून. आणि सगळीकडं झाडू मारला. खूप डेंजर घाण निघाली. आता मशीनसुद्धा सेट केले. संध्याकाळी 6 वाजले की लावेल मशीन. 4:30 वाजलेत. आता भाऊ हे आई बाबा चौघं पण गेलेत साखरपुड्याला. संध्याकाळचं आहे. त्याच्या अगोदर एका ठिकाणी जायचं आहे त्यांना, तर तिथं गेलेत. मग साखरपुड्याला जाते तिथूनच. तर जेवायला ती लोक नाहीत, मी आणि गावरांच्याच जेवायला. तर बघते भाकरी बनवते 2 आणि काहीतरी बनवते. आणि तेवढं बनवायचं आहे. भांड्यांचा पसारा उरकायचा आहे. खूप सारे कामं आहेत. 4 दिवसाची कामं जी आहेत ती पूर्ण करायची आहेत मला. तर अजून हे पसारा. आणि मी ना डायपर मागवलेले, म्हणजे डायपर असतात ना ते क्लोथ डायपर, ते मागवलेले. तर ते हॉस्पिटलमध्ये होते मी तेव्हाच आलेले. काल वाटतं, काल का परवा दिवशी आले. ओ बाबू असं ना नको झोपू सोन्या. हो रे बाबूया, अशा ना रपाच्या. हा अशा नको ना बाबूला. ओ रे बाबू, ओ रे शोना, ओ रे. हा झोपी करा. ओ रे ओपन करते मी. गुड्डे आहे तिकडं, बघूया. व्हाईट कलर मागवले, पहिल्यांदाच मागवले तुम्ही. बघू आपलं एमर्जन्सीला वगैरे थोडंसं 1-2 तासासाठी असते ना. पण उन्हे मागवलेले आहेत मी, पहिल्यांदाच मागवले. तर हे बघा, हे बाहेरची क्वालिटी तर छान आहे, वॉशेबल आहे. आणि आतमध्ये 2 पॅन्ट आहेत अशा. तर किती राहतात काय माहिती नाही या, किती तास. हे अशा 2 पॅन्ट आहेत आणि 2 डायपर आहेत. एक एक्स्ट्रावाला पाहिजे होतं. छान वाटते, क्वालिटी वगैरे छान आहे. असे 2 मागवलेत मी. बघूया घालणार आता. चला, भांडी तर झालेले आहेत आणि आता मी चहा पिते. 5 वाजले ना. 5 वाजले. चहा ठेवते, चहा पिते मस्तपैकी पहिला. आणि बाथरूममध्ये थोडा पावडर टाकून ठेवले, खूप चिकट झालं आहे. बाथरूम घासून घेणार आहे, डेंजर चिकट झालं आहे. तर आता बाथरूम वगैरे घासून घेईल. पहिला चहा पिते आणि मग बाथरूम घासते. आणि भाकरी बनवणार 2 फक्त. आणि मग ती चायनीज भजी असते ना ती मागवणार. आणि दोघं आम्ही खाणार मस्तपैकी. तर मरू दे, मी काय बनवत बसत नाही. तर ओटा वगैरे साफ करायचा आहे तसा मला, तर नंतर ओटा साफ करते. चला, मंदिरातून सुद्धा आले. इथं खोय घेतले 2 भाकरींची. ओटा वगैरे क्लीन केलेला आहे. वाजलेत 6. एका साईडला मशीन लावले, एका साईडला आता मी लादी बसून घेते. हा मॉप आणलेला आहे यांनी. गौरांशला एका साईडला बसवलं मी अभ्यास करायला, कारण एवढ्या दिवस बिलकुल अभ्यास नाही झाला. बिलकुल. जावा पटापट. ॲप्पल दिलाय मी, ॲप्पल खायला नाटकी करायची आहे. एवढं गौरांश जेवायला नाटकी करतो ना, त्याच्यामुळे तब्येत पूर्ण खराब झाली त्याची. जा चल लवकर. तू पुसायला नको, जेव्हा पुसायचं तेव्हा ये. जा पटकन. तर आता माझं फक्त हे जे शीचे कपडे आहेत ना, नित्याचे तिकडून आणलेले ते धुवायचे आहेत. बाबांचे काही शर्ट असतील ते जरा पावडरमध्ये टाकते आणि ते सुद्धा मी धुवून घेते. सोड आमच्या गौरांच्या आता मार खाणार माझा. चला, झालेले लादी पुसून मस्त क्लीन केले. एवढं बरं वाटते ना, काळं मस्त पाणी. 4 दिवसापासून लादी नव्हती, एवढी क्लीन वाटते, मस्त बरं वाटते माहिती मला. आणि गौरांश अभ्यास पटापटली
सर्व स्वच्छ केले. आता मन शांत वाटते माझा. आता पोळी घेतले तर पटकन 2 भाकरी करून घेते की माझं काम झालं का. माझं काम अजून काय आहे आठवायला लागेल मला. तो लाल कपाट आहे माझा, तो सुद्धा सेट नीट करायचा आहे. पडायला आल्या त्याच्यात जड वस्तू नाही ठेवू शकत असं आहे ते. तर बघूया अजून काय राहिलं माझं. उद्या केस धुणार, बाकी स्वच्छ केलं तर बरं वाटतंय. आता हे सगळं साफ करायचं बोललं ना तर पहिला माळा साफ करायला लागेल. माळा साफ केल्याशिवाय काय साफ करू शकत नाही, कारण माळ्यावरची जेवढी आहे तेवढी धूळ परत येते. तर आता लादी बसले तर एवढं मला खरंच बरं वाटतं. आता मला एक तळण द्यायचं आहे, ज्वारी यांना कोणतरी दिली, ती पहिला डब्यात भरून ठेवते म्हणजे उद्या कोणतरी नेईल. आणि मंचुरियन आणून ठेवते. 6:30 वाजायला आले. दिवाबत्ती कट फक्त करायचे, 2 भाकरी केल्या की मग ते करून येते. चलो. आणि घरातली कामं परवडतात पण दवाखाना नको वाटते बापरे. आणि येऊन पण सगळं हे असं आणि कंटाळा अंग दुखायला लागलं. पूर्ण झोप नाही, नुसती झोप यायची. दुपारी तरी पण झोपले मी, पण येऊन डोळे दुखत होते तरी पण चालूच होतं आपलं. एकदम वेगळंच वाटत होतं. आणि माझा नित्यांश झोपलाय एवढा टाईम म्हणून मला हे सगळं करायला भेटतंय फटाफट. ते सुद्धा नाहीतर मग करायला भेटलं नसतं हे फटाफट. एवढ्या कामं माझी झाली नसतीच, कारण मी एकदा कामाला लागले ना फटाफट करून घेते, मग मला टाईम नाही लागत. फक्त नित्यांशला कोणतरी घ्यायला पाहिजे आणि मग माझी कामं फटाफट होऊन जातात. मग काय मला टाईम लागत नाही. फटाफट एक झाला का कामं झाल्याशिवाय मी गप्प बसत नाही. त्याच्यामुळं पटापट होतात. नित्यांश झोपलाय, कसा झोपलाय काय माहिती. औषध वगैरे द्यायचे आता रात्रीची आहेत ती, पण खूप मस्त झोपलाय. जवळजवळ मी किती वाजता झोपवलंय त्याला, 5 वाजता झोपवला असेल. आता 1-1.5 तास व्हायला लागला. आता जरा टायमात ना 2 भाकरी बनवते आणि उठवते त्याला. एवढं पण नको, दूध वगैरे पाजते आणि चादरसुद्धा बेडशीट टाकायचे. बघू हां वाल कसं लिहितं काय कसं लिहितं काही इकडं इथं फक्त एक मात्राचा शब्द आहे गौरव. के वरनं दुसरा शब्द सांग मला. के वडा मली ना येते ना के वडा. फक्त एक मात्रा शब्द आहे, चुकलेले आहेत ते खोडायला लागते. मला जेवण झालेलं आहे आणि गौरांशला शोधायला गेले मी. गौरांश कुठं गेला अर्ध जेवण टाकून. हां तर बघते तर तिकडं प्रोग्राम आहे, म्हणजे छोट्या मुलांचा काय बोलतात ॲन्युअल डे, तर तिथं गेलाय तो सिद्धीसोबत. असला पोरगा बोलला नाही काय नाही. मी शोधते इकडं. गुड्ड्याला दिला याच्याकडं, याला दिला गुड्ड्याकडं. आता झोपवते, बघू झोपते का, मग काहीतरी बनवते त्याला. झाले तर माझी कामं बघता. आता बेडवरचं थोडं हे टाकायचं बाकी आहे चादर, तर ती आता टाकून घेते. बघा याचं काय चाललंय बघा. मी त्यांची दृष्टी काढली तर आता देवाची काढायची चाललंय. तू करते काय रे शम्या, काय रे बबली. चला मंडळी आता झोपायची तयारी. 11:15 आहे ना. थांबा ना जरा घेते. आता केसांना मस्त चंपी करते, कारण 2-3 दिवसानंतर मी आता केस धुतणार आहे. त्याच्यामुळं आता मस्तपैकी चंपी करते केसांची. हां माहिती. हा पहिलं जुना तर संपू दे. केस एकदम केस गळायचं थांबतंय का याच्याने. अजूनपर्यंत लय माझी डेंजर केस जातात. तर चला आजचा ब्लॉग इथं सेट करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.